नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. ट्रम्प साहेब खवळलेले आहेत आणि ते देखील पत्रकारांवर खवळलेले आहेत. ही गोष्ट नवी नाहीये. ते नेहमी CNN ला तर ते फेक न्यूज चॅनेल म्हणतात किंवा असे बरेच चॅनेल आहेत. वॉशिंग्टन पोस्ट साठी सुद्धा त्यांच्या अगदी शेलकी विशेषणं ठरलेली असतात. तेव्हा ट्रम्प साहेब खवळले तर त्याच्यात तुम्हाला नवल वाटणार नाही. पण ही गोष्ट जी आहे, ही घटना जी आहे ती थोडीशी वेगळी आहे आणि ट्रम्प यांनी यावेळेला राष्ट्रीय सुरक्षेशी पत्रकारांची जी बेशिस्त वर्तणूक आहे, बेजबाबदार वर्तन आहे, त्याची सांगड घातलेली आहे आणि म्हणून ते अधिक घातक बनलेलं आहे. गोष्ट काय झाली? गोष्ट अशी झाली, की अमेरिकेचं जे विमान इराणच्या हद्दीत घुसलेलं होतं, मग त्याच्यामध्ये काहीतरी बिघाड झाला F-15E आणि त्यांना इव्हॅक्युएशन करावं लागलं. म्हणजे वैमानिकाला विमान सोडून खाली उतरावं लागलं. त्याच्यासोबत एक वेपन सिस्टम ऑपरेटर पण होता, म्हणजे ज्याला गनर म्हटलं जातं समजा. तर त्या दोघांना देखील विमान सोडून पळ काढावा लागला. पळ काढतात म्हणजे पॅराशूट घेऊन खाली उतरतात आणि मग एकदा सुखरूप पृथ्वीला पाय लागले, की मग त्यांना प्रशिक्षण दिलेलं असतं स्वतःला लपवायचं कसं आणि आपल्या युनिटला संपर्क कसा करायचा. या विमानाला अपघात झाला म्हटल्यानंतर त्याचा एक व्हिडिओ सुद्धा प्रसिद्ध झाला आणि मग असे कयास लावायला सुरुवात केली लोकांनी, की हे विमान इतक्या उंचीपर्यंत खाली व्यवस्थित येताना दिसतंय. त्या अर्थी वैमानिकाला बाहेर पडायला वेळ मिळालेला आहे आणि वैमानिक किंवा त्याचा जो साथीदार आहे, हे दोघे जण हे सुखरूप बाहेर पडलेले आहेत. आता ते नेमके इराणच्या कुठल्या भागात आणि कसे लपलेले आहेत, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात होता. पण हे सगळे तर्क होते. त्याला पुष्टी कुठूनही मिळालेली नव्हती. यानंतर असं झालं, की 24 तासाच्या आत पायलटचा छडा लागला आणि त्याला बाहेर काढलं गेलं. पण ह्याच्यानंतर सुद्धा आणखी एक अ, वैमानिक किंवा गनर हा त्याच्यातून उतरला आणि तो सुद्धा इराणच्या हद्दीमध्ये आहे. ही बातमी ही खोडसाळपणे दिली गेली, असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे. ट्रम्प म्हणतात, की दुसरा माणूस सुद्धा तिकडे होता. हे इराणला माहिती सुद्धा नव्हतं. ते त्यांच्या गावी नव्हतं. त्यांना ते कळायचं काही कारण नव्हतं, कुठलाही मार्ग नव्हता. पत्रकारांनी ही बातमी दिल्यामुळे इराण सावध झाला आणि त्यांनी त्या वैमानिकाला पकडून देणाऱ्यासाठी इनाम जाहीर केलं. इनाम जाहीर केल्यानंतर लिटरली इराणमधल्या शेकडो, हजारो जनतेपर्यंत ही बातमी पोहोचली, की कोणी एक अमेरिकन वैमानिक जो आहे तो आपल्या हद्दीत पडलेला आहे आणि त्याला शोधण्याची गरज आहे. तेव्हा संपूर्ण जनता ही त्याच्या मागावर निघाली. काही जण असं म्हणतात, की स्थानिकांनी कदाचित त्याला मदत केलेली असू शकते. कल्पना नाही, कारण ह्या स्टोरीज सगळ्या बाहेर यायला वेळ लागणार आहे. पण ट्रम्प यांचा दावा असा होता, की हा दुसरा माणूस तिथे आहे. ही बातमी इराणला समजायचं काही कारण नव्हतं. हे पत्रकारांमुळे तिथपर्यंत गेलं आणि अशा तऱ्हेने इराण सावध झाला, जनता सावध झाली. त्याच्यामुळे ह्या दुसऱ्या वैमानिकाला घरी आणण्याचा आमचा जो प्लॅन आहे, त्याच्यामध्ये प्रचंड अडचणी निर्माण झाल्या. कारण ज्यावेळी सगळेजण बेसावध असतात, दुसरा कोणी तिकडे नाहीच आहे, कोणी त्याचा शोध घेत नाही, अशी अवस्था असते, तेव्हा त्याला सोडवून आणणं हे अतिशय सोपं असतं. पण ते सगळे सावध असल्यामुळे आम्हाला अधिक प्रिकॉशन घ्यावी लागली, अधिक सावधगिरी घ्यावी लागली आणि एकंदरीत ट्रम्प यांनी जे सूचित केलं त्याच्यानुसार जवळ-जवळ 100हून अधिक विमानं या सगळ्या ऑपरेशनमध्ये वापरली गेली. तिथे जी C-130 पोहोचली, ते आणि त्याच्याबद्दलच्या अनेक स्टोरीज आहेत. पण त्याच्यानंतर ती डिस्ट्रॉय पण करावी लागली. असं म्हणतात, की त्या C-130 जी विमानं आहेत, ही कुठेही उतरू शकतात. त्यांना काय धावपट्टीची गरज आहे असं नाहीये. कारण ते एक विशेष व्हर्शन त्यांना दिलेलं होतं. पण उतरली खरी, त्याच्यावर सुद्धा शंका घेतल्या गेलेल्या आहेत, की अ, इराणनी पाडलं त्यांना. कारण ही बातमी आधीच पसरलेली होती, की अमेरिका आता त्यांच्या शोधासाठी
माणसं पाठवणार, त्यांची पथकं येणार हे माहिती असल्यामुळे सावध इराणनी ही सगळी तयारी केलेली होती. आणि मग आणखी 2 ब्लॅक हॉक सुद्धा पाडली गेली. ही C-130 त्यांना डिस्ट्रॉय करावी लागली. अशी अनेक सगळी ती स्टोरी, एकूण 8 ते 10 विमानं अमेरिकेला गमवावी लागली. त्यानंतर अर्थातच त्याला सुखरूप सुखरूप म्हणजे काय, तर जिवंतपणी तो हाती लागला आणि त्याला परत नेण्यात आलं. आता त्याची प्रकृती गंभीर आहे म्हणतात आणि डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करतायत. पण तरी सुद्धा ट्रम्प ह्यांचा जो दावा आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. ही बातमी जी आहे ही नेमकी दिली कोणी? त्याचा शोध घेतला तेव्हा माझ्या लक्षात आलं, की इस्रायलमध्ये चॅनल 12 नावाचं जे एक मीडिया हाऊस आहे, त्याच्यामध्ये एक पत्रकार आहे आणि त्याचं नाव अमित सिगल. या अमित सिगल ह्यांनी ही बातमी पहिल्यांदा फोडली आणि त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं होतं, की सरकार दरबारच्या अत्यंत महत्वाच्या आतल्या वर्तुळातल्या सोर्सेसनी दिलेल्या दुजोऱ्यानुसार मी ही बातमी देतो आहे, की आणखी एक वैमानिक हा अजूनही इराणमध्ये आहे आणि त्याला परत आणावा लागणार आहे. ही बातमी अमित सिगल यांनी दिली. ती चॅनल 12 ह्या इस्रायलच्या माध्यमांमध्ये. आणि मग तिथून सगळ्या अमेरिकन वृत्तपत्रांनी त्याची दखल घेतली आणि त्याला प्रचंड मोठी प्रसिद्धी मिळाली. प्रसिद्धी मिळणार मित्रांनो या प्रकारे, म्हणजे इतकी हॉट बातमी होती ती, की त्याच्यावरती मल्लीनाथी होणार नाही असं होणारच नाही. तेव्हा ट्रम्प यांनी हेही कबूल केलं, की ज्या कुठल्या पत्रकारांनी ही बातमी दिली त्याला कदाचित ह्या सगळ्याचा सिग्निफिकन्स सुद्धा कळलेला नसेल, महत्व कळलेलं नसेल आणि त्यांनी इन द रेस म्हणतात ना, की मी पहिली बातमी दिली, याचा एक जो जल्लोष असतो पत्रकाराच्या मनामध्ये, मी जिंकलो असं सांगण्याचा, त्या नादामध्ये ही बातमी कदाचित त्यांनी छापली असेल. परंतु आमच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला. कारण ते बेसावध असते तर कदाचित एवढे सगळे एफर्ट्स न करता कमीत कमी एफर्ट्समध्ये त्याला परत आणता आला असता. तेव्हा या पत्रकारावरती आणि त्याच्या मीडिया हाऊसवरती अमेरिका कडक कारवाई करेल, असं ट्रम्प यांनी जाहीर केलेलं आहे. माझ्या मनात प्रश्न एवढाच आहे, की हा जर का इस्रायली चॅनल आहे आणि तो इस्रायली पत्रकार आहे, तर ट्रम्प त्याच्यावरती कारवाई कशी करणार? हां, एक काम ते करू शकतात, की चॅनल 12 ची कॉपी ज्या अमेरिकन पत्रांनी केली, त्यांच्यावर ते कारवाई करू शकतात. पण ट्रम्प यांचं म्हणणं असं आहे, की चॅनल 12 यांनी जाहीर करावं, की तुम्हाला सरकारच्या आतल्या वर्तुळातल्या कोणीही बातमी दिली. कारण तो माणूस डेंजरस आहे आणि तो सुरक्षेसाठी आमच्यासाठी एक मोठं आव्हान आहे. आणि ही गोष्ट खरी आहे, की इतक्या कॅज्युअली अनवधानाने आतल्या माणसांनी जर का हे बाहेर सांगितलं असेल, की अजून एक वैमानिक आहे आणि त्याला परत आणायचं असेल, तर ही बाब गंभीर आहे, निश्चित गंभीर आहे. आपल्याला मान्य केलं पाहिजे ट्रम्प यांचं म्हणणं. पण जर का हे वृत्तपत्र आम्हाला ते नाव द्यायला तयार नसेल, तर मात्र त्यांना आम्ही तुरुंगात टाकू, अशी जाहीर धमकी ट्रम्प यांनी दिलेली आहे. तेव्हा आयदर त्या चॅनेलला ती बातमी गुप्त ठेवायची असेल, तर त्यांना स्वतःला तुरुंगात जावं लागेल. आणि जर का त्यांना तुरुंगवास नको असेल, तर त्यांनी नेमकं कोणी आम्हाला ही बातमी दिली, हे बिंग त्यांना फोडावं लागेल. जर त्यांनी केवळ स्वतःच्या तर्कावर काहीतरी लिहिलं असेल, तर ते सुद्धा त्यांना व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगावं लागेल. अर्थात त्यावर फारसा कोणी विश्वास ठेवणार नाही. हा जो कोणी पत्रकार आहे, त्याचे सगळे फोन रेकॉर्ड्स आणि त्याचे कॉन्टॅक्ट्स हे तपासले जातील याबाबत माझ्या मनात शंका नाही. पण ट्रम्प ह्यांच्या म्हणण्यामध्ये जरूर तथ्य आहे, की अशा प्रकारे आतल्या वर्तुळातला कोणीतरी ही बातमी देतो, ही बाब अतिशय धक्कादायक आहे. मला आठवण आली ती अशीच मित्रांनो, आपल्याकडे जेव्हा 26/11चा हल्ला झाला, तेव्हा बेजबाबदार पत्रकार ज्या पद्धतीने रिपोर्टिंग करत होते आणि ते रिपोर्टिंग सगळं पाकिस्तानी चॅनेल बघत होते. त्याच्यात सांगितलं जात होतं, "हां, बघा, 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 हॉटेलच्या 14व्या मजल्यावरती अमुक खिडकीमधून एक माणूस हात करत आहे, तो तिथे जिवंत आहे याचा अर्थ." मग लगेच तिकडे तिथपर्यंत द गनमॅन शुड रीच, दुसरा काय अर्थ होऊ शकतो त्याचा? आणि दुसरा जो घटना घडली ती कारगिल युद्धामध्ये. त्या कारगिल युद्धामध्ये आतपर्यंत युद्धभूमीपर्यंत गेलेले पत्रकार आणि त्यांना सांगितलेलं होतं, की तुम्ही सॅटेलाईट फोन ऑन करू नका, इथे आणू नका म्हणून.
तरी सुद्धा त्यांनी केला आणि लोकेशन कळलं आणि ते लोकेशन कळल्यानंतर तिथे असलेली माणसं जी आहेत ती उडवली गेली. कारण ते असं काम करत होते, की जे पाकिस्तानला भारी पडत होतं आणि त्या लोकांना उडवण्याची गरज होती. पाकिस्ताननी संधी साधली. तेव्हा जेव्हा युद्ध चालू असतं, त्यावेळेला आपण बातम्या काय देतो ह्याला अतिशय महत्त्व असतं. आतल्या ज्यानी कोणी ही बातमी बाहेर दिली असेल, तो खरोखरच गुन्हेगार आहे आणि हा पत्रकार सुद्धा. अशाच पद्धतीने भारतीय पत्रकारांना सुद्धा शिस्त लावण्याची जरूर गरज आहे. तुम्हा सगळ्यांना पटेल. तेव्हा याच्यावर आता काय कारवाई होते ते आपण बघू आणि त्याचा मागोवा घेऊ. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. आवडला असेल तर लाईक, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असंच चालू ठेवा. नमस्कार.